नमस्कार मित्रांनो, मी अशोक कगनोरकर बोलतो. तुमच्या पुढे एक बोधकथा सांगणार आहे. एका गावात नवरा बायकोचं जोडपं राहत होतं. त्यांना 2 लेकरं होते. झोपडीचं घर होतं आणि नवरा जो आहे ते मालकाच्या शेतामध्ये तो राबायचा. एके दिवशी बायकोनं नवऱ्याला म्हटलं, अहो आज काही करा, उधार उसने आणा किंवा मालकाला हात उसने मागून घ्या, अनामत पैसे मागून घ्या, पण आज रॅशन भरा, आज रॅशन पाणी नाही. तो म्हणाला, बरं. संध्याकाळी आला, काहीच आला नाही, रिकामीच हातानं आला. पत्नी म्हणायला लागली, अहो काही आणलो का पैसे मागून? अगं मला मालकानं उद्या देतो म्हणले. दोघं चौघाला उधार उसने मागितलं, पण मला कोणीही दिलं नाही. आज आपण चटणी भाकर खाऊ आणि उद्याला आपण रॅशन भरू. बायकोला राग आला. मी सांगितलेलं तुम्ही कोणतेही कामं करत नाहीत, तुम्ही कुणाच कामाचे राहिले नाहीत, तुम्ही आज लेकरं बाळ उपाशी आहेत. म्हणून ते बायकोनं नवऱ्याला बाहेर हाकालून दिली. पैसे आणल्याशिवाय मी तुम्हाला घरात पाऊल ठेवून देणार नाही, जा. मग तो बाहेर गेला, एका झाडाखाली बसला आणि विचार करू लागला. त्याला राग आला. मी जे काही करतो ते माझ्या बायकोसाठी करतो, माझ्या लेकरासाठी करतो, मरमर काम करतो, रात्री शेतात ऊसाला पाणी देतो, दिवसभर रात्रभर कष्ट करतो आणि एक दिवसानं मला बायकोसुद्धा एक दिवससुद्धा मला चान्स देत नाही आणि घराच्या बाहेर काढली. त्याला राग आला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मित्रांनो, बोलण्याचा तात्पर्य म्हणजे ह्या गोष्टीमधून 2 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण कुणाचे मन दुखवू नये. आपली आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मित्रमंडळी असतील, पाहुणे मंडळी असतील, कुणाचं बोलून मन दुखवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे राग आल्यानंतर आपण आत्महत्या करू नये, वाईट करू नये. राग हा भीक महाग असतो, म्हणून रागावर आपण मात केलं पाहिजे, राग जिरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हसत खेळत जीवन जगलं पाहिजे. धन्यवाद.